नमस्कार मंडळी. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचं आज रत्नागिरीचे अधिवेशन सुरू होत आहे. हे हिरमुक्त अधिवेशन आहे. या अधिवेशनासाठी सांगली जिल्ह्यातून मी जनसंवादचा संपादक सतीश बिंगे या अधिवेशनासाठी खास उपस्थित राहिलेला आहे. तर या अधिवेशनामध्ये जे चांद्यापासून बांद्यापर्यंत लोक आलेले आहेत या अधिवेशनासाठी, तर त्या संदर्भात आपण आज काही लोकांची मुलाखत घेणार आहोत. अधिवेशन नेमकं कशासाठी, शासनाकडे काय प्रश्न आहेत आणि अधिवेशनासंदर्भात ज्या भूमिका आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी बरेच लोकांना भेटणार आहोत आणि त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर या रत्नागिरीच्या या पावनभूमीत आपण सर्वांचे मी सर्व स्वागत करत आहे. कैलास लक्ष्मण चौरे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचा संचालक आहे. आमची मागणी एकच महत्त्वाची म्हणजे आम्हाला जे मंजूर झालेलं आहे 40% ते मिळायला पाहिजे आणि पुढील तिप्पट देखील मिळायला पाहिजे. आणि जे कर्मचारी आहे आज ते थोड्याच पैशावर काम करतात, त्यांची रोजीरोटीचा प्रश्न आहे तो मिटवणं गरजेचं आहे. साधारणतः ड वर्गाच्या ग्रंथपालाला किमान 20 ते 25 हजार त्याला वेतन मिळायला पाहिजे. तसं पाहता ज्या इतर कर्मचाऱ्यांना मिळतं, माध्यमिक असो, माध्यमिक शाळेमध्ये देखील जे ग्रंथपाल आहे त्यांना वेतन श्रेणी लागू आहे. खरं तर वेतन श्रेणीच लागू व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. नमस्कार, मी ग्रंथमित्र रमेशराव धोंडेबा सुतार, सदस्य पुणे जिल्हा ग्रंथालय संघ, कोषाध्यक्ष पुणे विभाग ग्रंथालय संघ, नियामक मंडळाचा सदस्य राज्य ग्रंथालय संघ. आज हे रत्नागिरी या नगरीमध्ये 60वं महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचं अधिवेशन या ठिकाणी आज संपन्न होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही या ठिकाणी रत्नागिरीमध्ये दाखल झालो. वर्षानुवर्ष चाललेले सेवकांचे वेतन श्रेणीचे प्रश्न असतील, सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदानांचे प्रश्न असतील, सातत्याने महाराष्ट्र शासनाकडनं हे आज पावे तो दुर्लक्षित राहिले गेलेले आहेत. खऱ्या अर्थाने वर्षानुवर्षाचा आत्तापर्यंतच्या राज्य ग्रंथालय संघांच्या अध्यक्षांची कारकीर्द पाहता आज कोटेवारांपर्यंत ती कारकीर्द पोहोचलेली आहे. परंतु ते प्रश्न, त्यावेळी जे प्रश्न होते तेच आजही प्रश्न भेडसावत आहे. खऱ्या अर्थानं ग्रंथपाल आणि ग्रंथालयीन इतर सेवक, मग ते सहाय्यक ग्रंथपाल असतील, मदतनीस असतील, तांत्रिक सहाय्यक असतील, या सर्वच मंडळींना अगदी अल्प मानधनावर या ग्रंथालयांमध्ये काम करावं लागतं. आपण म्हणतो ही खेडोपाड्यामध्ये ही वाचन संस्कृती वाढली पाहिजे, तिचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. परंतु शासन ज्या योजनेकरिता 10 रुपयाची आवश्यकता आहे तिथं फक्त 1 रुपया ते आज पावे त्या तुलनेत देत आहे. मग 10 रुपयाची योजना ती 1 रुपयामध्ये कशी पूर्णत्वास जायची? या पुढच्या कार्यकाळामध्ये या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या अर्थ खात्याचे मंत्री आता आहेत. त्यांनी सखोल या खात्याचं निरीक्षण करून या खात्याला जो आवश्यक निधी आहे तो त्यांनी द्यावा, असे सर्व ग्रंथालयीन सेवक असतील, ग्रंथालयीन कार्यकर्ते असतील महाराष्ट्र राज्यातील, त्या आशेने सर्वजण आज रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा 1.5 वर्षापूर्वी 40% अनुदान वाढीची घोषणा केलेली आहे. कालही नुकताच जो ग्रंथ महोत्सव पार पडला त्यामध्ये सुद्धा त्यांनी अर्थात 40% अनुदान वाढीचा पुनरुच्चार केलेला आहे. परंतु ही वाढ प्रत्यक्षात मिळणार कधी, हा सर्व म्हणजे संशोधनाचा प्रश्न सर्व ग्रंथालयीन कार्यकर्त्यांच्या सेवकांकडे आहे. राघोजी पवार, प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, या चळवळीमध्ये गेली अनेक वर्षे काम करतो. ग्रंथालय चळवळीचे अनेक प्रश्नांची सोडवणूक या अधिवेशनामध्ये व्हावी अशा प्रकारच्या अपेक्षा घेऊन आज हे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचं वार्षिक अधिवेशन या रत्नागिरी शहरामध्ये संपन्न होत आहे. प्रामुख्यानं ग्रंथालय चळवळीचे सार्वजनिक ग्रंथालयांना 40% अनुदान वाढ, शासनानं नवीन मान्यता सुरू करणं आणि आहे त्या ग्रंथालयांचा दर्जा बदल करणं हे महत्त्वाचे प्रश्न चळवळीच्या समोर आहेत. या 40% अनुदान वाढीची मिटणार आहे का? लोकांची मागणी आहे की चौपट बांधकाम व्हावं. तुम्ही आम्ही 40% आडून बसताय.
आणि शासन म्हणतंय तुम्ही मान्य करताय, हे किती योग्य आहे? 40% अनुदान वाढ ही मागची देणे बाकी आहे, ही द्यावी आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी तिप्पट वाढीची मागणी महाराष्ट्र राज्य संघानं शासनाकडे यापूर्वी केलेली आहे. आपली मागणी ही तिप्पट वाढीचीच आहे. 40% वाढीवर ग्रंथालयांचे प्रश्न सुटणार नाहीत, परंतु 40% उर्वरित जी देणं बाकी आहे ते शासनानं लवकरात लवकर द्यावं अशी आपली मागणी आहे. मी डॉक्टर दत्ता परदेशी, अध्यक्ष नाशिक विभाग ग्रंथालय संघ आणि आता सध्या सदस्य ग्रंथालय राज्य परिषद महाराष्ट्र राज्य. तर हा ग्रंथालय अधिवेशन हे उत्सव झालेला आहे. काही ग्रंथालय तुम्ही एकटे प्रश्न सुटत आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा पगाराचा विषय आहे. मानधन दिले जातात माझं म्हणणं आहे. आणि आज रोजगार हमीच्या कामावर गेले तर लोकांना 300 रुपये रोजगार मिळू शकतो. आता ग्रंथालय कर्मचारी महिन्याला 3,000 6,000 भागवा लागते. त्याबद्दल तुमच्या भूमिका काय? आमची भूमिका अशी, आम्ही शासनाला वेळोवेळी विनंती केली की कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी, ही आमची मागणी आहे कर्मचाऱ्यांना. आता आम्ही ग्रंथालयाला जे अनुदान मिळतं त्या अनुदानातून निम्मी रक्कम ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर खर्च करतो. त्याबद्दल तुमचं एकमत दिसत नाही. कोण म्हणते 40%, कोण म्हणते 60%. नाही, 40% हे अनुदान आमचं बाकी आहे. ते अनुदान यावर्षी आम्हाला मिळणार आहेच. त्याची तरतूद झालेली बजेटमध्ये यावर्षी. म्हणजे आता होणार तरी तर आमची जी राज्य परिषद असते, या राज्य परिषद जी मीटिंग असते त्याचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असतात. राज्यमंत्री हे उपाध्यक्ष असतात, सचिव तंत्र शिक्षणचे असतात आणि आम्ही प्रत्येक विभागाचे जे अध्यक्ष आहोत त्याचे सदस्य असतो. त्यामुळे अनेक कमिटी आम्ही नेमलेल्या नाही. नाही, कमिट्या नेमल्या गेल्यात असं कोणी म्हणतं. ग्रंथ निवड समिती झाली आहे. राज्य परिषद जी नव्हती, 12 वर्षापासून राज्य परिषद नव्हती, ती आता निर्माण झाली. त्यांची आमची बैठक झाली. पहिली बैठक झाली आमची 5-6 तारखेला, 5 जानेवारीला मुंबईला. त्याची नियमित बैठक होतात का? नाही, वर्षातून 2दा असते राज्य परिषदेची बैठक, वर्षातून 2दा असतात. बैठकीची तुम्ही ठराव करता, त्याची अंमलबजावणी कधी होणार? अंमलबजावणी लगेच तरतूद होते. अंमलबजावणी सचिव असतात त्याचे. GR आली सुद्धा आहे. आता मग जे आता निघतील ना. निघाल नाही तर आमची जानेवारी तुम्ही मात्र या कराय प्रत्यक्ष 4 दिवस नाही, दुसरं क्वेश्चन होता. मग दुसऱ्या क्वेश्चन आमची प्रत्यक्षात आता कार्यवाही 12 वर्षापासून राज्य परिषद नव्हती, ती आता या वर्षीपासून अशोक गाडेकरी संचालक आहेत आमचे, त्यांनी ही समिती गठीत केली आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. ग्रंथालय कशी ऊर्जित अवस्थामध्ये येईल, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना कसा न्याय मिळेल, हाच आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अधिवेशनासाठी नागपूर येथील रामटेक येथे प्रदीप कडवे जे आज आपल्या इथे उपस्थित आहेत, तर ते आपल्याशी बातचीत करत आहेत जनसंवाद कट्ट्यावर. तर कडवे साहेब, तुम्ही बोला, काय तुमचं म्हणणं आहे अधिवेशन संदर्भात, ग्रंथालय संदर्भात? मी भीमशहर प्रदीप कडवे, रामटेक, जिल्हा नागपूर. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाकरिता रत्नागिरी येथे मी उपस्थित झालेला आहो आणि ग्रंथालय चळवळ म्हणजे एकदम शांत गतीने काम करत आहे. शासनाच्या या चळवळीकडे दुर्लक्ष आहे. पगार सुद्धा नाहीशा बराबर आहे. आणि मला सांगा, तुम्ही नागपूरचे आहे, मुख्यमंत्री तुमच्या गावचे आहे, तर तुम्हीच असं प्रश्न मला काय महाराष्ट्राच्या जनतेनं काय तुमच्यावर बघायचं? राज्यात तुम्ही करता ना नागपूर राज. शासनाच्या ह्या आपल्या याच्याकडे लक्ष कमी आहे ग्रंथालय चळवळीकडे. नागपूरला फार मोठी जबाबदारी आहे साहेब, असं करताय. आज ग्रंथालयाचा चळवळीचा प्रश्न सुटला पाहिजे अशी सगळ्याची अपेक्षा आहे. तर आता तुम्ही काय मग ग्रंथालय काम करता, तुम्हाला पगार किती मिळतो? समजा तुम्ही आज भीम गायक आहे, तर तुम्ही एखाद्या कडवं म्हणून दाखवा. कलाकार या जगाचा खरा शिल्पकार आहे. कलाकार या जगाचा खरा शिल्पकार आहे आणि जगी माणसाच्या अंगी कलेचा आविष्कार आहे. कलेच्या आविष्काराने जग हे सुंदर झाले आणि कलेमुळे माणसाला मोल हे अफार आहे. कारण जीवनात माणसाला एक छंद पाहिजे. जीवनात माणसाला एक छंद पाहिजे आणि सुंदरशा फुलामध्ये गोड असा सुगंध पाहिजे. हा जन्म आलेला जीव जाईल कधीतरी निघून,
मरणानंतरी कीर्ती ही अनंत पाहिजे. कारण फूल कितना भी सुंदर हो, फूल कितना भी सुंदर हो, तारीफ खुशबू से होती है. और इंसान कितना ही बड़ा हो, उसके गुणों की कदर होती है. म्हणून म्हटलं काय, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. वाचाल तर वाचाल. ग्रंथालय चळवळी संदर्भात काय केली का शायरी एखादी? तुम्हाला पगार किती मिळतो साहेब? पगारात काय 3,000. की आज तुमचं भागते का साहेब? सोनवणे माजी प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि आता राज्य ग्रंथालय संघावर संचालक म्हणून कार्यरत आहे. सर, वाचन संस्कृती ग्रामीण भागामध्ये वाढवण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सार्वजनिक ग्रंथालय ही वाचन संस्कृती वाढवते आहे. याच्या व्यतिरिक्त कोणी नाही आहे. महाराष्ट्र शासन ग्रंथ महोत्सव वगैरे वर्षाला एकदा घेतात. 2 दिवसाचा कार्यक्रम होतो आणि जो तो घरोघरी जातो. परंतु या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य वाचकापर्यंत जर कोणी सेवा देत असेल तर ते राज्यातलं सार्वजनिक ग्रंथालय. आज सातारा येथे साहित्य संमेलन झालं. त्याचे अध्यक्ष होते विश्वासराव पाटील. है की? बरोबर. त्यांनी सुद्धा ग्रंथालयाच्या संदर्भात त्यांनी प्रश्न मांडले की ग्रंथालयाचा जर कर्मचारी उपाय असते तर अनुदान असते तर हे वाचित चळवळ कशी वाढणार असं त्याला प्रश्न पडला होता. हो, साहित्याचा प्रश्न पडला, तुम्हाला काय प्रश्न पडत नाही? बरोबर आहे सर. आज जे नेते आहेत सर, पूर्वीचे जे यशवंतराव चव्हाण वगैरे असे जे दिग्गज नेते होते, त्यांची या चळवळीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. पण आजच्या नेत्यांना फक्त एक आश्वासनं देणे एवढ्यापुरतंच त्यांची मर्यादा लक्षात येते. एक ठाम भूमिका त्या वाचन संस्कृती वाढवण्यासंदर्भात कोणाचीही दिसत नाही. फार उदासीनता आहे. 2012 नंतर कुठलाही दर्जा वाढ झाली नाही. कुठलंही वाचनालयाचं अनुदान आता दादा आल्यानंतर 60% वाढले. परंतु ती काही अपेक्षित नाही. त्याच्याने काही कोणत्याही कर्मचाऱ्याचं पोट भरेल असं काही ते मानधन नाही. तर फारच उदासीनता आहे सर. होता हे अर्थमंत्री अजितदादा पवार हे त्यांच्याकडे अर्थकथा असल्यामुळं ते किती वेळ असं सांगितलं जायचं की त्याचे फाईल गेलेले आहे की ते मंजूर करत नाहीत. आज त्यांचं निधन झालं आहे की आणि आज अर्थ खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जी दूरदृष्टी आहे, सर्व विभागांमध्ये त्यांचं काम चांगलं आहे. परंतु या ग्रंथालय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः एक वैयक्तिक लक्ष घालून काहीतरी या कर्मचाऱ्यांना किंवा ही जी चळवळ चालू आहे, गाव तेथे ग्रंथालय ही जी शासनाची चांगली एक योजना आहे, तिला एक नक्कीच त्यांनी पाठबळ द्यावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. याच्यात एक सांगण्यासारखं एकच आहे सर, आज महासत्ता अमेरिका जो देश आहे, त्यांनी रस्ते आणि ग्रंथालय या 2 गोष्टींना जास्त महत्त्व दिलेलं आहे. आपल्याकडे रस्ते तर बनतायत, परंतु ग्रंथालयांकडे नक्कीच दुर्लक्ष आहे. विषय असा आहे की आज शासनाचं बजेट करणारं बजेट बघितलं करोड रुपये बजेट आहे है की? हो, आणि ग्रंथालयाचं तुमचं अवघड 200 कोटी बजेट आहे है की? बरोबर. ते सुद्धा वेळेत मिळत नाही. महिन्याला म्हणजे पगार होत नाही. 6-6 महिने पगार दिले जातात. ते पण वेळेत दिली जात नाही. या भूमिकेत काय शासन काय? आमची अशी मागणी आहे सर, की जे अनुदान आहे, हे वार्षिक दिल्या गेल्यामुळे ते कोटीवर वाटतं. ते जर महिन्याला दिलं गेलं, कर्मचाऱ्याला मानधन 2,000, 5,000, 10,000 महिन्याला द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की किती बजेट कमी आहे. हे महिन्याला दिलं जात नाही, 6 महिन्याला दिलं जातं, म्हणून तो बजेट शासनाला आणि सर्व नेत्यांना मोठा वाटतो. आज ग्रंथालय चळवळ वाढीसाठी जे आवश्यक आहे काय तर त्यासंदर्भात राज्यात अनेक ग्रंथालय संघटना अशा क्षेत्र उभं होत आहेत आहे की आणि त्यांचं एकमूट नसल्यामुळं शासनावर वजन पडत नाही. तर त्याबद्दल तुमचं मत काय? सर्व पहिली गोष्ट म्हणजे आपले ग्रंथालय चळवळ ही तुटक जे आता अधिवेशनाला महाराष्ट्रातून जी गर्दी यायला पाहिजे होती, जे आपले सेवक म्हणा पदाधिकारी ती होत नाही आणि लोकप्रतिनिधींना ही संख्या पाहिजे, गर्दी पाहिजे. त्या गर्दीकडे ते जास्त लक्ष देतात. आपली चळवळ ही चळवळीचे जे लोक काम करतात ते आपलेच लोक आपल्या चळवळीकडे दुर्लक्ष करतात असं मला वाटतं. तर आता हे विषय कसं आहे ग्रंथालय संघाचे काम करणारे आहेत, पदाधिकारी सगळे 60 वर्षाची पुढचे आहेत है की नवीन पिढीला कोण नाही आहे की त्यामुळे चळवळीला जोर येत नाही. 2 नंबर नवीन पिढीचा आज कर्मचारी येत नाही तुमच्या 1,500, 5,000, 6,000 तर पगार बघण्याचं कसं लग्न होणार? मग तुम्ही अशी 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 अपेक्षा कसं करता की लोक आले येत नाहीत म्हणून?
अ, पहिली गोष्ट म्हणजे आपले जी काही जुने मंडळी ग्रंथालय मित्र आणि जे कार्यकर्ते आहेत ते काही लोक पद सोडायला तयार नाही आहेत. आणि जी काही तरुण मंडळी आहे ती आज काम करायला इच्छुक आहेत. परंतु अ, काही मंडळींना जी काही पद त्यांनी सांभाळून ठेवलेले आहेत ते आपल्याला कायमस्वरूपी असो असे त्यांना वाटते आणि तेही त्यांना जवळ घेण्यास तयार नाही. मग क्रांती कधी होणार, परिवर्तन कधी होणार? अ, शासनाने जी काही सगळ्या जे याच्यात जे बजेट दिलेलं आहे त्या तसा बजेट ग्रंथालय चळवळींना जर दिला आणि ज्या योजना ज्या आहेत त्या ग्रंथालय चळवळीसाठी जे शासनाने जाहीर केल्या निश्चितच तरुण मंडळी पुढे येईल आणि ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक यांनाही उत्साह वाढेल असं मला वाटतं. वार्षिक अधिवेशन आहे हे काय पर्यटन ठिकाण झालेले आहेत है की? तर लोक अधिवेशनाच्या ठिकाणी जनरल सभा होतात तर लोक उपस्थित नसतात. पहिला दिवस झाला की लोक निघून जातात पर्यटन करायला. बऱ्यापैकी सगळी म्हातारे लोक देवदर्शन करतात. म्हणजे शासनाच्या पैशातून देवदर्शन करायला इथे येत आहे काय? अ, ते तेही आपल्या चळवळीतल्या लोकांचे चुकीचं धोरण आहे आणि जे आज लोकप्रतिनिधींना जे पाहिजे, जे माप पाहिजे ते दिलं पाहिजे आणि आपण सर्वांनी एकजुटीने महाराष्ट्रात उभं राहिलं पाहिजे. ग्रंथालय चळवळ ही गावागावात पोचली पाहिजे आणि आज जो वाचेल तोच वाचेल असं जी शासनाचे घोषवाक्य आहे, त्याप्रमाणे आपणही सगळ्यांनी खेडोपाडी पाड्यावाड्यात सगळीकडे हे ग्रंथालय उभं केलं पाहिजे आणि शासनाने त्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे.